नमस्कार, मी जगदीश देशमुख. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्रामध्ये आपण दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या आपल्या प्रतिनिधींकडून समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया बातमीपत्राला. सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून. जैन मुनीनं मराठी माणसाला डिवचलेलं आहे. महाराणी ताराराणी जैन होत्या असं जैन आचार्य नयन पद्मसागर यांनी धक्कादायक वक्तव्य केलंय. भारत जैन महामंडळ जन्म कल्याणक महोत्सवाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय. जैन मुनीनं मराठी माणसाला डिवचलेलं आहे. सोबतच मराठी भाषेबाबत सुद्धा त्यांनी वादग्रस्त विधान केलंय. नयन पद्मसागर यांनी हे वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यावर आता प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागल्या. एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है। ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता, ये वीरों का इतिहास होता है। मैं आज महावीर जन्म कल्याणक के दिन भारत सरकार को तीसरा निवेदन करता हूं, कोई भी परिवार हो, चाहे वो 3 पति करते हो या 5 पत्नी करते हो या 2 पति करते हो या 20 पत्नी करते हो, जिसकी जो फिलॉसफी हो वो एक परिवार गिना जाएगा और उसमें 2 से अधिक बच्चे हैं, उनको भारत सरकार की कोई सुविधाएं नहीं मिलेगी। 2 से अधिक बच्चे हैं, सरकार की कोई सुविधा नहीं, और 2 से अधिक बच्चे हैं तो उनका वोटिंग राइट्स भी खत्म कर दिया जाए। हमारे दिल में जितना मराठी का लहू बहता है, मैं आज सच कहूं, आज पूरे भारत में सच्चे मराठी यदि कोई है तो सारे के सारे जैन हैं। संत ज्ञानेश्वर जी ने ज्ञानेश्वरी में लिखा है, मराठी भाषा की रचना एक जैन आचार्य ने की है। और आप देखो, जितने पाटिल है, पाटिल कौन सा धर्म पालते? जैन धर्म। पाटिल देखो, चौगुले देखो, खोत देखो, सरनायक देखो। पहली महाराष्ट्र के अंदर सुगर मिल एक जैन ने डाली है। पहला फिल्म स्टूडियो महाराष्ट्र में एक जैन ने डाला है। तर या वादग्रस्त विधानानंतर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आणि विकास लवंडे यांच्या प्रतिक्रिया समोर आल्यात, त्या ऐकूयात. आचार्य पदवी ज्यांना दिली जाते, अशा आचार्य पदवी घेणाऱ्या आणि जैन धर्म हा अहिंसेचा, शांततेचा, संयमाचा धर्म आहे, अशा धर्मातील व्यक्तींनी जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य करू नयेत. महाराणी ताराबाई साहेबांचा इतिहास हा पोचवण्याचा एक भाग त्यांचा जर असेल तर तो चांगली गोष्ट आहे, पण त्यांची जात बदलणं हे महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही. त्यांनी अशा पद्धतीची वक्तव्य करू नयेत. इतिहास जाणून घ्यावा आणि त्यानंतर व्यक्त व्हावं. कर्मवीर भाऊराव पाटला सारख्या इतक्या मोठ्या महान माणसाला कोणी जातीचा शिक्का, खरं तर काय झालं माहितीये का, आणि गेल्या काही वर्षात सगळ्याच राष्ट्रपुरुषांना, महापुरुषांना जातीत वाटून घेण्याचा प्रकार चाललेला आहे. एक महापुरुष शिल्लक नाही. फक्त राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडित नेहरू जर वगळले तर सर्व या देशातले महापुरुष, संत पुरुष जाती जातीत वाटून घेतलेले आहेत आणि जातीच्या संघटनांना ते चिटकवलेले आहेत. हे सगळ्या राष्ट्रपुरुषांचा, महापुरुषांचा, संत पुरुषांचा खरं तर अवमान आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेत. जय, या आचार्यांनी आधी एकतर महाराणी ताराबाई यांच्याबाबत विधान केलेलं आहे आणि त्यानंतर मराठी भाषेबाबत सुद्धा विधान केलेलं आहे. यावर काही दिवसभरामध्ये राजकीय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. काही यावर संदर्भ आणि प्रतिक्रिया समोर आल्यात. नक्कीच जगदीश, आपण पाहतोय की पुन्हा एकदा जैन विरुद्ध मराठी असा एक भाषिक वाद हा जो आहे तो आज सकाळपासूनच निर्माण होताना पाहायला मिळते. खरं तर महावीर जयंती निमित्त दादरमध्ये खरं तर जैन समुदायाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी आपण पाहिलं की आचार्य नयन पद्मसागर यांच्या माध्यमातून भाषण जे आहे ते झालं. मात्र या भाषणातून कुठेतरी एक वादग्रस्त वक्तव्य जे आहे हे सुद्धा त्यांनी जे आहे ते आज केल्याचे पाहिलं नाही. प्रामुख्याने यामध्ये मराठी या मुद्द्यावरती खरं तर ते अग्रेसर राहायला पाहिलं. मराठीच्या मुद्द्यावरती त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य जे आहे ते केले आणि त्यामुळे अनेक राजकीय असेल किंवा मग समाजकारणी लोक जे आहेत ह्या ठिकाणी त्या गोष्टीचा जो निषेध व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. आणि उद्यासुद्धा ह्याचे पडसाद जे आहे ते उमटतात काही सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार. आणि त्यामध्ये प्रामुख्याने महाराणी ताराराणी यांच्या विरोधातलं जे सुद्धा वक्तव्य होतं हे सुद्धा त्या ठिकाणी गांभीर्याने जे आहे ते आता महाराष्ट्र असेल किंवा मराठी माणूस जो घेताना पाहायला मिळतं. आणि त्यामुळे उद्यासुद्धा ह्या ज्या आजच्या प्रकरणाचा निषेध जो आहे तो उद्या व्यक्त केला जाणार आहे. आणि यासाठी मनसे सुद्धा त्या ठिकाणी आक्रमक भूमिका घेताना उद्या पाहायला मिळेल. आणि प्रामुख्याने गिरगावकर संघटना सुद्धा त्या ठिकाणी आक्रमक झालेली आहे. आणि उद्या या संदर्भात पद्मसागर यांच्या विरोधात खरं तर
पोस्टर फाडून आंदोलन हे जे आहे ते करण्यात येणार आहे. त्यामुळे ठीक आहे. उद्या या संपूर्ण घडामोडीवरती जे आहे ते लक्ष लागते आपल्याला पाहायला मिळणार. त्याचसोबत उद्या या संपूर्ण घटनेनंतर स्वतः ते जैन मुनी हे आपलं वक्तव्य जे आहे ते मागे घेतात का आहे. किंवा मग याचे पडसाद आणखीन काही उमटतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. जगदीश. ठीक आहे जय, तुम्ही असेच जोडलेले राहा.